हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रिया होया युट्यूब चॅनल मध्ये. मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. तर मग थोडीही वेळ न वाया घालवता मी तुम्हाला आता आपल्या थेट व्हिडिओकडे म्हणजे थेट आपल्या विषयाकडे म्हणजे जे काय ज्या विचारधारेची लोक आहेत, अशा लोकांना वाटत असेल की आता हिजा मी ऐकायचं का. तर मला सगळ्यांना सांगायचंय की या गोष्टी काही मी मनानं ठरवलेल्या नाहीयेत आणि मला कुणाला सांगायला म्हणजे एवढा इंटरेस्ट का आहे माहितीये का, की जे काही श्रीमंत लोक आहेत ते ते तर करतातच मुलींवर अत्याचार, परंतु गरीब घराण्यामध्ये सुद्धा म्हणजेच की एकदम गरिबीतली गरिबी जी हातावरचं पोट म्हणतात थोडक्यात की त्यांना आज खाल्लं म्हणजे आज काम केलं तरच त्यांना भाकर असं काय त्याचा अर्थ होतो. मग मला ह्या ह्या घरांमध्ये सुद्धा असे मुलींवर अत्याचार छळ वगैरे होतात. हे व्हिडिओ काढायचे कारण की देऊन किंवा सुनांना त्रास देऊन काय आनंद मिळणार आहे कुणाला, काय आनंद भेटतोय सगळ्यांना, मला हाच प्रश्न पडतोय. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय माहितीये का, मला हसायला येतंय. तुम्ही म्हणता तेवढा गंभीर विषय पण आहे आणि गंभीर विषय म्हणण्यापेक्षा की एकदम खूप महत्वाचा पण विषय आहे बर का. हा हसण्यासारखा विषय म्हणला तर हसायचं का ना कंट्रोल होत नाहीये मला. कारण मी एक इंस्टाग्रामला रील बघितली, फार मला खूप छान आवडली ती रील आणि अगदी मनातलं वाक्य बोलल्यासारखं त्या सुनेनं त्या रील मध्ये बोललेलं आहे. त्यामुळं मला सगळ्यांना सांगायचंय की नाही, ही रिअलिटी आहे बर का. जे रील वगैरे पडत असतात ती माणूस अनुभवातून शिकलेला असतंय, त्यांना काहीतरी अनुभव आलेला असतोय. लग्न झाल्यानंतर एखाद्याची सून बनून किंवा एखाद्या गोष्टीनं सगळ्या गोष्टी करून म्हणजेच की थोडक्यात ज्या गोष्टी अनुभवलेल्या असतात ना, त्या अनुभवलेल्या गोष्टीच माणूस हा दुसऱ्यांसमोर मांडू शकतो. एकदम न भीता न डगमगता ह्या गोष्टी माणूस समोर दुसऱ्यांच्या मांडत असतोय. कारण की ती रील अशी होती की त्यामध्ये असा उल्लेख केला होता की जी सासू आपल्या सासू बरं कधी सुखानं राहिली पण नाही, म्हणजे जी आपल्या सासू बरं कधी राहिली नाही सुखानं, ती आता तिच्या सुनाला सांगते, म्हणजे 4 जणांना सांगते की हिला माझ्या सुनाला सासऱ्यांबर नको राहायला वाटतंय, फक्त हिला नवराच पाहिजे असं 4 माणसांमध्ये सांगत हिंडते. मग त्या कारणांमुळं तुम्हाला समजलं असेल याचा अर्थ काय होतोय ती. त्या कारणांमुळे मला हसायला येत होतं, कारण मी इतकं सकाळ बसून पोट धरून धरून हसली. कारण प्रत्येक घरामध्ये ही सिच्युएशन नक्की असणार आहे. कारण सासू पण कधीतरी कुणाची तरी सून असते, ही ती बहुतेक विसरून जात असते आणि तिनं पण काय दिवे लावले असते किंवा आपल्या सासूला तिनं कसं सांभाळायला असते ही कदाचित ती सासू विसरलेली असते. आणि त्यामुळं मला अशा सासूंना सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या सासूवांना तुमच्या मुलाबरोबर तुमच्या फॅमिली बरोबर राहू दिले का, त्यांच्याशी तुम्ही प्रेमानं वागलात का, त्यांना तुम्ही खाऊ पिऊ घातलंय का, त्यांचे कपडे धुणं भांडी त्यांचं केलंय का, तुम्ही काय त्यांचा हातपाय कधी चेपून दिलेत का, त्यांना कधी तुम्ही कुठल्या कामात मदत केली का, त्यांना काय हवंय काय नकोय तुम्ही बघितलंय का, तुमच्या नवऱ्याची आई म्हणून कधी तुम्ही तिला विचारलंय का, सासूबाई असं सासूबाई तसं. मग तुम्ही तुमच्या सुनांकडनं अपेक्षा कशा करताय, हे कुठंतरी चुकीचं वाटतंय ना. आणि हे खरंच चुकीचं आहे. आणि मला वाटलं की कुठंतरी क्वचित कुटुंबामध्ये असं असेल, पण नाही नाही नाही, खरंच सांगायला लागले की प्रत्येक घरामध्ये अशी एकदम खतरनाक सासू असते बर का, की जिनं आपल्या सासूसाठी काहीच केलेलं नसतंय, जिनं आपल्या सासूला नेहमी तिच्या मुलांपासून तिच्या स्वतःच्या मुलापासून लांब ठेवलेलं असतंय. आणि ती सासू आता अपेक्षा करून बसलेली असती की माझ्या सुनानं मला सांभाळावं किंवा माझ्या लेकानं मला सांभाळावं, माझ्या सुनानं सगळ्या घरदाराला जोडून ठेवावं. आणि म्हणजे ती सासू आपल्या सुनाकडनं अपेक्षा करते की हिनं घर कसं सांभाळलं पाहिजे हे आपल्या सुनाला शिकवायला ही सासू बघते की. कारण बघा आता ही सासून आपला संसार कसा वाचवलेला असतोय तुम्ही म्हणतच म्हणजे हिनं संसार कसा केलेला असतोय ही हिला प्रश्न पडतोय का नाही सांगा आता तुम्ही. कारण
त्यामुळे मला ह्या सासूला म्हणायचं की तुम्ही तर आधी तुमच्या सासूला नीट व्यवस्थित सांभाळलं असतं, तिला तिला मान आदर सन्मान तुमच्या नवऱ्याची आई म्हणून तिला केलं असतं, तिला सांभाळलं असतं. तिला काय नको आहे, चहा पाणी जेवण खाणं पिणं दवाखाना, घरामध्ये वागणूक, त्याला काय म्हणतात आदर, आदर हा सन्मान आपल्या सासूला तुम्ही कधी दिलाय का? तुम्ही तुमच्या सासूला कधी आईची जागा दिली का? ह्याचा पण तुम्ही विचार करा जरा. मग तुम्ही तुमच्या सुनांना सांगा की घराला कसं जोडून ठेवलं पाहिजे. मग तर मला ही व्हिडिओ त्यामुळेच काढू वाटला आज, कारण अशा पण सासू आहेत की पहिलं तर त्यांनी स्वतःच्या सासूला स्वतः आई मानलेलं नसतं आणि त्यांनी स्वतःच्या सासूला आईसारखं सांभाळलेलं नसतं, किंवा सासू एकदम माणूस म्हणून का होईना किंवा स्त्री म्हणून का होईना त्यांनी त्यांच्या सासूला सांभाळलेलं नसतंय. आणि ते आता पुढचं अपेक्षा करून बसलेले असते ते की माझ्या सुनेनं मला तिच्या आईसारखं सांभाळावं किंवा एकदम प्रेमानं सांभाळावं आणि मला सगळ्या गोष्टी जागेवर आणून द्याव्या, माझ्या पाय चेपून द्यावं. तर असं कुठं होत असतंय वे तवा. जैसे करोगे वैसे भरोगे, जैसा करनी वैसी भरनी, हे कुठंतरी कुणीतरी थोर महान लोकांनी म्हणून ठेवलेलं आहे. ते उगच म्हणून ठेवलेलं नसतंय. त्यामुळे चांगले कर्म करत राहावा आणि चांगल्या कर्माची फळं चांगली मिळतात. त्यामुळे मी तर चांगली कर्म केलेली आहेत, मी कुठे कमी पडलेली नाहीये. त्यामुळे मला काही टेन्शन नाही. माझ्या इन फ्युचर माझ्या बरोबर जे काही घडणार आहे त्याचं मला काही टेन्शन नाहीये, कारण मी अजून पण चांगल्या सत्याच्या मार्गावर आहे. त्यामुळेच मी आज एकटी आहे. आणि कृपया करून आपल्या सुनांना म्हणजे सॉरी आपल्या सासूवांना चांगलं सांभाळा, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या सुना तुम्हाला चांगलं सांभाळतील. कारण ही गरज आहे असं घडण्याची. तर मला सगळ्यांना ही विनंती आहे की पहिल्यांदा तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा आणि मग नंतर आपल्या सुनेला नॉलेज द्या. आणि मी काय एवढी मोठी नाही सगळ्यांना असं एकदम संत महात्मा सारखं तुम्हाला मी लेक्चर द्यायला, पण मी काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्या अनुभवातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्ही लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि मला तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला सपोर्ट करत जावा. तुम्ही म्हणत असाल की ताईंचा आवाज जरा बदललेला सारखा आहे, तर ऍक्च्युली काल माझे मम्मी पप्पा हे आले होते, म्हणजे माझे आई वडील आले होते मला भेटण्यासाठी आणि त्यांनी भरपूर मला खायला प्यायला, त्यांच्या नातीला खायला प्यायला, त्यांच्या जावयाला खायला प्यायला खूप साऱ्या गोष्टी घेऊन आले होते ते. आणि तेच मी कधी नाही भेटल्यासारखं खाल्लंय. माझा नवरा पण मला खूप आणतो बर का, खूप माझं एकदम बारक्या मुलीसारखं माझं म्हणजे काळजी घेतो, तसं काही प्रॉब्लेम नाहीये मला. पण आई वडिलांना जे आणलेलं प्रेमानं असतंय ते खूप कुठंतरी वेगळंच असतं आणि मी त्याच्यावर असे ताव मारलेला, त्यामुळे माझा घसा खराब झालेला आहे, त्यामुळे माझा आवाज असा येतोय बसल्यासारखा. व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. कुठेतरी म्हणजे माझ्या सबस्क्रायबरनी विचारलं मध्ये राहते, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या महाराष्ट्राच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा. थँक्यू.